वीर धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणी पातळीत वाढ होणार असून प्रशासनानं वारकरी आणि नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचं आवाहन केलं। नीरा नदीच्या पात्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि वीर धरण भरल्यानं धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे। त्यामुळे पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर यांच्या वतीनं देण्यात आली। वीर धरण यापूर्वीच पूर्ण क्षमतेनं भरलेलं असल्यानं अतिरिक्त पाण्याचा साठा करणं शक्य नाही। त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे। 22 जुलै रोजी 4600 क्युसेकनं सुरू झालेला विसर्ग 24 जुलैपासून 15000 क्युसेक करण्यात आला असून तो आता 25000 क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला आहे। या पाण्याचा निचरा नीरा नदीमार्गे भीमा नदीत होत असून त्याचा थेट परिणाम चंद्रभागेच्या पातळीवर होणार आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनानं पंढरपूर शहरातील भाविक वारकरी आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। पाणी पातळीत सातत्यानं वाढ होणार असल्यानं कोणत्याही नागरिकानं नदीपात्रात उतरू नये असं आवाहन अधीक्षक अभियंता लाभक्षेत्र विकास प्राधिकरण पाटबंधारे विभाग सोलापूर यांनी केलं आहे। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत। त्यामुळे चंद्रभागा किनारी आणि वाळवंटात विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत।